सेकंड क्वेश्चन चाललाय आपला. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. टेक्निकल इश्यू होता मगाची, आपण या ठिकाणी थांबलो होतो. सेकंड क्वेश्चन काय विद्यार्थी मित्रांनो, इन अ ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर. इन ॲडजॉइनिंग फिगर हा सर्कल आहे. ॲडजॉइनिंग फिगर मध्ये ओ इज अ सेंटर. ओके, ओ इज अ सेंटर. लक्षात आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणलंय, ओ इज अ सेंटर. इन ॲडजॉइनिंग फिगर ओ इज अ सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम द पॉइंट आर सेगमेंट आर्यम अँड सेगमेंट आर्यन आर टँजंट. बघा, आर हा सेगमेंट आहे, आर पासून आर्यम आणि आर्यन हा टँजंट आहे. बेटा सर्वांनी फोकस इकडे करा. आर्यम आणि आर्यन हा टँजंट आहे. टँजंट म्हणजे सर्कलला असा बरोबर लागून जातो. आणि ओ हा या ठिकाणी सेंटर पॉइंट आहे सर्कल मधला. आर्यम आणि आर्यन आर टँजंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल्स ॲट यम अँड यन. या यम आणि यनला या सर्कलला टच होतात. इफ ओ आर इज इक्वल टू 10. बेटा ह्याच्यामध्ये ओ आर कुठे आहे, हे बघा, हा सेंटर पासून ओ आर. हा ओ आर किती आहे बेटा म्हणलं या ठिकाणी, या ठिकाणी ओ आर आहे 10. ओ आर आहे 10. ओके, 10 सेंटीमीटर. अँड रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता हा 10 आहे पूर्ण बेटा, तर हा रेडियस किती असणार आहे, हा रेडियस म्हणजे एवढा बेटा. ठीक आहे, हा रेडियस आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, कारण हे जर टोटल 10 आहे आणि हा रेडियस किती असणार आहे मधला, रेडियस लक्षात आलं, तर यांनी दिले रेडियस हा 5 असणार आहे आणि रिमेनिंग हे बाकी 5 असणार आहे. ठीक आहे, तर देन आपल्याला काय काढायचंय, देन बघा काय म्हणलं या ठिकाणी, पुढे या ठिकाणी आहे पुढच्या ह्याच्यानंतर. देन आपल्याला काही क्वेश्चन दिले त्याच्यावर. ही फिगर आहे, या फिगरवर हे काही क्वेश्चन दिलेत बेटा. ठीक आहे, ए बाबा लक्ष दे, तुझं मुख इकडं कर बेटा. ठीक आहे, लक्षात घ्या बेटा, मी परत तो शब्द घेणार नाही, लक्षात घ्या. इकडे काय म्हणले बेटा, तो प्रश्न सर्वांना लक्षात आला, फिगर लक्षात आली बेटा. काय म्हणतोय प्रश्न बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. तुम्हाला टँजंट सर्वांनाच माहिती, हा आर्यम आणि हा आर्यन हे दोन टँजंट आहेत बेटा. आणि त्यांनी विचारले त्याची लेंथ किती आहे, त्याची लेंथ किती आहे. लक्षात आलं, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. त्याच्यामुळे मग आपण या ठिकाणी म्हणलं सोल्युशन. बघा पहिलं सोल्युशन काय, ड्रॉ अ सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन. ड्रॉ अ सेगमेंट ओ एम आणि सेगमेंट ओ एन. आपण बेटा हे जे सेगमेंट ओ एम आणि ओ एन जे आहेत, बरोबर आहे, ओ एम आणि ओ एन हे सेगमेंट ड्रॉ केले. आणि इथं काय म्हणलं होतं क्वेश्चन मध्ये, हा क्वेश्चन मध्ये काय म्हणलं होतं या ठिकाणी, रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आपण हा पण रेडियसच होतो बरं का, पण इथून जे असा ड्रॉ केलाय आपण इथं, ओके, एक यन ला जोडून घेतला आणि हा इथं असा पद्धतीनं यम ला जोडून घेतला. तर हे जे आहेत बेटा हे होतात 5 सेंटीमीटरचे. ठीक आहे, हे 5 सेंटीमीटरचे होतात. रेडियस 5 सेंटीमीटरचा होतो. या ठिकाणी मग आपण ड्रॉ केलं, ड्रॉ सेगमेंट ओ एम आणि ओ एन. ए बरोबर लक्ष द्या, ड्रॉ सेगमेंट ओ एम आणि ओ एन. बरोबर आहे, लक्षात आलं. आता म्हणायचं इन ट्रायंगल ओ एम आर, इन ट्रायंगल ओ एम आर. बेटा इकडे लक्ष दे, हा पूर्ण 10 आहे, बरोबर आहे, आणि हा आहे या ठिकाणी 5 सेंटीमीटर. तर हा टँजंट सर्कलला आल्यामुळं बेटा, हा टँजंट आल्यामुळं हा 90 डिग्री होतो कोणी, हा 90 डिग्री. लक्षात आलं का, ए पोरो लक्ष द्या. हा इथं टँजंट असा आलाय सर्कलला, इथं आलं की हा 90 डिग्री होतो. आणि हा ओ एम हा या ठिकाणी आपण काय केलेला आहे, या ठिकाणी ओ एम, बरोबर आहे, हा या ठिकाणी ओ एम जो आहे हा या ठिकाणी काढलेला आहे, बरोबर आहे, ओ एम आणि ओ एन. लक्षात आला, असा ड्रॉ केलेला आहे, रेडियस ड्रॉ केलाय परपेंडिक्युलर, म्हणजे हा या ठिकाणी 90 डिग्री झाला. आता म्हणा इन ट्रायंगल ओ एम आर, इन ट्रायंगल ओ एम आर, या ओ एम आर ट्रायंगल मध्ये अँगल यम किती आहे बेटा, 90 डिग्री. अँगल यम किती आहे बेटा, 90 डिग्री. त्यामुळे अँगल ओ एम आर 90 डिग्री म्हणलं ते कशाहून आलं बेटा, टँजंट थेरम, कारण हा टँजंट आहे म्हणून हा अँगल यम 90 डिग्री आहे. मग मला लक्षात येतं का, ही साईड दिली आहे, ही साईड दिली आहे, मला आर्यम काढायचंय, आर्यम काढायचंय. आर्यम काढलं की मला काय मिळतं बेटा, टँजंटची, टँजंट आर्यमची लेंथ मिळते का नाही. मग मला या ठिकाणी बाय पायथागोरस थेरम काढता येऊ शकतो. हा 90 डिग्रीच्या अपोजिटची साईड ओ आर आहे, ओ आर आहे, हा ओ आर इथं दिसला मधला, तर ह्या ओ आर ला आपण हायपोटेनियस म्हणू. आणि इथं मी बाय पायथागोरस थेरम लिहिलं, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू, बेटा पायथागोरस थेरम 90 डिग्री असं ऍझ्युम करता आलं पाहिजे बेटा, ऍझ्युम करता आलं, फिगर अशी फिरली पाहिजे आपल्या डोळ्यापुढं. अरे हा 90 डिग्रीच्या समोरचा हायपोटेनियस आहे,
आहे, लगेच लक्षात आलं पाहिजे की हायपोटेनियस कुठला आहे. बरोबर आहे. मग OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. बघा बेटा बघा, OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. या ठिकाणी मी OR स्क्वेअर लिहिलं 10 चा स्क्वेअर, OM चा स्क्वेअर किती लिहिला बेटा 5 चा स्क्वेअर, MR ला MR चा स्क्वेअर लिहिला. 10 चा स्क्वेअर किती येतो 100 येतो, 5 चा स्क्वेअर 25, जो इकडे येऊन मायनस होतो. 100 मधून 25 काढा, MR चा स्क्वेअर मिळतो. 100 मधून 25 बेटा 100 मधून 25 गेले, किती उरले 75. या 75 ला मी कसं लिहिलं, 75 ला कसं लिहिलं, सेम लिहिलं मी. बघा MR चा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या 75 ला कसं लिहिलं मी, असं लिहिलं का 25 इंटू 3. अरे बाबा 25 इंटू 3, 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि 25 3 जा 75. MR चा स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 3. आणि मग या ठिकाणी मला लक्षात आलं, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणलं मी MR लिहिलं, देअरफॉर फक्त MR लिहिलं या ठिकाणी. आणि हा 25 कुणाचा स्क्वेअर आहे बेटा, 25 कुणाचा आहे 5चा आहे बेटा. म्हणून या ठिकाणी हा टेके इथला स्क्वेअर काढला, इथला निस्ता MR लिहिला. आता हा रूट मध्ये लिहा, हा काय करायचा आपल्याला, 5 हे 25 कशाचा लिहिलं बेटा, 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा आहे. आणि 3 कशाचा आहे का स्क्वेअर, कशाचाच नाही, तो 3 या ठिकाणी रूट मध्ये लिहिला. आन्सर आलं MR इज इक्वल टू 5√3. ह्या स्टेप वरून हे स्टेप कशी आली इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं बेटा. लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न लक्षात आला बेटा. आर्यन बेटा, आर्यन हा टँजंट बघा, हे पण 10 आहे, हे 5 आहे. मग मला सांगा बर, हा जेवढा MR जेवढा आला तेवढाच हा आर्यन पण येणार आहे, कारण ही पण तेवढंच आहे, ही पण तेवढंच आहे, ही पण तेवढंच आहे, ही पण तेवढंच आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे दोन्ही आपल्याला लक्षात आल्या, आपल्याला ईच टँजंट कळाला, दोन्ही टँजंटची तेवढीच आहे 5√3. ठीक आहे. आपल्याला एक टँजंट कळाली की ह्याची पण कळणार आहे. लक्षात आलं, कारण सगळ्यांच्या सेम व्हॅल्यू आहेत आणि टँजंट सेम तेवढंच आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी 5√3 हे आन्सर येणार आहे आपलं. कळालं बेटा, लक्षात घ्या सर्वांनी. खूप सिंपल आहे, कळलं का सर्वांना. आता हे झालं की मी तुम्हाला आता नेक्स्ट ह्याच्यावरचाच सेकंड क्वेश्चन आपण घेणार आहोत. ठीक आहे, याच्यावरचाच आपल्याला सेकंड क्वेश्चन घ्यायचा आहे. काय म्हणतो रे सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, बघा सेकंड क्वेश्चन काय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. बेटा बघा, तीच फिगर आहे ना, तोच क्वेश्चन आहे. काय म्हणलंय त्यांनी, अँगल MRO चं मेजर सांगायचंय. अँगल MRO चं बघा, अँगल MRO हा R एवढा सांगायचा याच्यामध्ये. ठीक आहे, चला सर सांगूयात. मग काय म्हणायचं, इन ट्रायंगल RMO, या ट्रायंगल मध्ये या RMO, इन ट्रायंगल RMO, बरोबर आहे. इन ट्रायंगल RMO angle OMR is equal to 90 degree. Angle OMR is equal to, in triangle RMO, OMR is equal to 90 degree. टँजंट थेरम म्हणतात त्याला. इन ट्रायंगल RMO OMR इज इक्वल टू 90 डिग्री, OMR इज इक्वल टू 90 डिग्री, त्याला टँजंट थेरम म्हणतात. लक्षात आलं. अँगल M म्हणजे 90 डिग्री आहे. पुढे काय बेटा, OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हा OM किती आहे बेटा, OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा OM किती आहे बघा, मी ट्रायंगल पहिल्यांदा काय म्हणलं, या ट्रायंगल मध्ये या RMO अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम म्हणा. OM ची लेंथ किती आहे सांगा, 5 सेंटीमीटर. OR ची 10 सेंटीमीटर आहे. मग मला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे बेटा, या ठिकाणी देअरफॉर आपण काय म्हणलं, हे 10 सेंटीमीटर आहे आणि हे OM किती आहे बेटा, हे लक्ष द्या पोरो लक्ष द्या, ऍप्लिकेशन लक्षात आलं पाहिजे बरं का. आपण जे पायथागोरस थेरम मध्ये बघितलं होतं, हा OR किती आहे बेटा, OR 10 सेंटीमीटर आहे. OR 10, हे 10 आहे तर हे OM त्याच्या अर्ध दिसायले. हे OR 10 आहे तर हे OM त्याच्या अर्ध दिसायले, 5 दिसायले. हे 10 सेंटीमीटर आहे पूर्णच OR, तर हे OM 10 सेंटीमीटर आहे तर 5 सेंटीमीटर आहे. हे अर्ध केव्हा असतं, देअरफॉर म्हणा
OM इज इक्वल टू हाफ OR. OM इज इक्वल टू ह्या OR च्या अर्धा आहे. OM इज इक्वल टू ह्या OR च्या अर्धा आहे. हे केव्हा असतं? ज्या वेळेला R 30 डिग्री असतं. ह्याच्या अपोजिटची बाजू म्हणजे R च्या अपोजिटची बाजू अँगल R च्या अपोजिट, अँगल R च्या अपोजिट, अँगल R च्या अपोजिट OM आहे. हे हाफ असतं या OR च्या. तेव्हाच ज्यावेळी हे R 30 डिग्री असतं, त्यामुळे आपण अँगल MRO आपण इथं म्हणू शकतो 30 डिग्री, कन्व्हर्स ऑफ 30 60 90 ट्रायंगल थेरम. किती सोपं आहे मला सांगा. ह्या R 30 डिग्री असतो तेव्हाच ज्या वेळेला हे 10 OR आहे आणि ह्या 10च्या अर्ध हे OM आहे, त्याच वेळेला हे 30 डिग्री असतं. बाय कन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री थेरम. ज्यांना नाही कळालं परत येऊन बघा, 100% लक्षात ठेवा, डोक्यामध्ये घाला बेटा. कळलं सर्वांना? सेकंड एक्झाम्पल पण लक्षात आलं बेटा? खूप छान, खूप छान. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचंय. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचंय. काय रे बेटा नेक्स्ट एक्झाम्पल? बघा रे पोरो, बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे बघा नेक्स्ट एक्झाम्पल तिसरा आहे. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? MRN हा जो R आहे बेटा, हा 30 डिग्री आहे, तर हा पण किती असणार आहे पोरो? मग लक्षात आलं पाहिजे ना. आता आपण काय काढलं होतं मागच्या ह्याच्यात? काय काढलं होतं रे? ए पोरा इकडे बघ, सर्वांनी इकडे लक्ष द्या, मुलांनो मुलींनी दोघांना पण. MRN बघा बेटा, ह्या MRN मध्ये मगाशी आपण MRO मध्ये हे इथलं काढलं होतं. हे जर 30 असेल तर हे पण 30 येणार आहे. हे जर 30 असेल तर हे पण 30 येणार आहे. हा 30 हा 30 दोन्ही मिळून झालं 60. मग या ठिकाणी आपण म्हणायचं अँगल MRN. अँगल MRN कशामुळे बनतो? अँगल MRO प्लस अँगल ORN. बरोबर आहे, त्याला किंवा NRO म्हणा. अँगल MRO, अँगल MRO किंवा NRO ह्या दोन अँगलनी मिळून काय करतो? RR अँगल, कॉमन अँगल. हा 30 डिग्री होतो इकडचा आणि इकडचा 30 डिग्री, दोन्ही मिळून अँगल MRN 60 डिग्री होतो. ठीक आहे, कळलं का बेटा? 100% 100% कळलं पाहिजे बेटा. मी प्रत्येक चॅप्टर बघा, मी मुलांना सांगतो, मुलींना उद्देशून मी म्हणजे जास्त मुलींसोबत माझा संपर्क आलेला नाहीये. आपल्या ज्या काही स्टुडंट आहेत सगळ्या बेटा, तुम्हालाही कधीही काही अडचण आली बेटा, तुम्ही मला डायरेक्टली फोन करत चला, सर मला ही अडचण येते, सर ह्याच्यामध्ये हे डिफिकल्टी वाटते. तुमच्या पॅरेंट्सला फोन करायला सांगत चला की पप्पा किंवा आई सरांना हे सांग, किंवा सरांना त्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करायला सांगा, ह्याच्यामध्ये हे कळत नाहीये. तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत बेटा 100% मुलांच्या असतील मुलींच्या असतील कसल्याही, तुम्हाला अजिबात बेटा स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही इथं आलेला, तुमची स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः आपल्याला मुलींना, ज्या मुलींना पुढे भविष्यामध्ये खूप काही करायचंय, UPSC सारख्या परीक्षा असतील, IAS IPS सारखं मोठे मोठे पद असतील, बऱ्याच मुलींची स्वप्न असतात, सर आम्हाला MBBS डॉक्टर व्हायचंय, MD डॉक्टर व्हायचंय. तर मुलींनो ह्या सगळ्यासाठी ना हा बेसिक पासून अभ्यास करा. मी तुम्हाला जे सांगतोय ते व्यवस्थित फोकस करा. मी तुम्हाला चॅलेंज देतो बेटा, हे सगळं जर तुम्ही बघा, मला कधीच असं वाटलं नाही की मुलांनी मार्क घ्यावेत. मी मार्कांसाठी कधी शिकवलंच नाही. मुलांना आपोआप मार्क मिळाले बेटा, 100 पैकी 100 मार्क मिळाले. असे माझे हजारो विद्यार्थी आहेत ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. प्रश्न मार्कांचा नाहीये, प्रश्न आहे अंडरस्टँडिंगचा. प्रश्न आहे तुम्ही समजून किती घेताय. तुम्ही लहान आहेत बेटा अजून, जरी लहान असलात ना तरी तुमच्या मानसिकतेला धरून मी प्रत्येक गोष्ट सांगतोय. कितीही ग्रामीण भागातलं खंगर पोरग किंवा कशीही मुलगी असली आणि कितीही हुशार असला बेटा, त्या प्रत्येक मुलाला समजेल, त्या प्रत्येक मुलाला उमजेल, त्या प्रत्येक लेकराला हे प्रत्येक गोष्ट कळेल असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे घाबरायचं कोणी नाहीये. आपल्या बॅच मध्ये प्रत्येक वेळेला मी तेच सांगत आलोय की घाबरू नका. मॅथमॅटिक्सला अजिबात घाबरायचं नाही. अंडरस्टँडिंग ठेवा. योगेश सर जवळजवळ रात्रभर मी अभ्यास करून बेटा प्रत्येक गोष्ट मुलांना कशी सांगायची, इथे कसं मुलांचं फोकस घ्यायचा, मुलांना काय अजून नवीन सांगता येईल, कशा पद्धतीनं मेथड याच्यामध्ये अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल, आपल्याला हे सगळ्या गोष्टी मी सांगत आलेलो आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका. व्यवस्थित तुम्हाला जसं म्हणजे सेल्फ व्हॅल्युएशन खूप महत्वाचं आहे. बघा आपल्याला, मी पालकांना पण हे सांगू इच्छितो, पालकांनी कधीच मुलांना हे सांगायचं नाही की हे बाबा असं कर, ताई असं कर, दादा असं कर, अजिबात नाही. तुम्ही
तुम्ही स्वतः तुम्हाला जे वाटतं ना बेटा, पण अभ्यास करत राहा स्वतःशी. आयुष्यात तुम्ही सगळ्यांना खोटं बोला, पण स्वतःशी खोटं बोलू नका. जेव्हा माणूस स्वतःशी खोटं बोलतो ना, त्याला मग आयुष्यात यशच मिळत नाही बघा. लक्षात आलं का? जेवढं तुम्हाला स्वतःला जेवढं खरं बोलता येतं, जेवढं स्वतः चांगलं करता येतं, तेवढं करत चला. ठीक आहे, लक्षात आलं? हा सर्कल चॅप्टर आपण बघतोय. हा तिसरा प्रश्न आपण बघितला. ठीक आहे, लक्षात आलं बेटा? आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता हा तिसरा क्वेश्चन आहे. हे सब क्वेश्चन झाले. आता हा पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. हा पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे बेटा. हा आपण सब क्वेश्चन बघितले सगळे. मेन तिसरा क्वेश्चन चाललाय आता आपला. बघा काय क्वेश्चन आहे. सेगमेंट, बघा सेगमेंट काय म्हणलंय या ठिकाणी. प्रश्न खूप छान दिलाय बघा त्यांनी. सेगमेंट आर्यम अँड तीच फिगर आहे. सेगमेंट आर्यम, सेगमेंट आर्यन आर टँजंट सेगमेंट्स ऑफ सर्कल. ओके, या सर्कलच्या हा आर्यम टँजंट आहे, हा आर्यन टँजंट आहे. ठीक आहे, बरोबर आहे. विथ सेंटर ओ. सेंटर किती कोणता आहे बेटा? सेंटर ओ आहे. आपल्याला प्रूफ काय करायचंय? प्रूव्ह दॅट सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल यमारियन. सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स सेगमेंट ओ आर. हे जे ओ आर आहे बेटा, सेगमेंट ओ आर जो आहे, हा सेगमेंट ओ आर जो आहे, हा बायसेक्ट कशाला करतोय? अँगल यम आर एन. बरोबर आहे. ह्या अँगलला यम आर एन, या अँगलला बघा ना, हा असा मोठा अँगल आहे बेटा, असा मोठा अँगल आहे. बरोबर आहे. ह्या अँगलला असा मधून बायसेक्ट करतोय. ह्या अशा अँगलला हा असा मधून बायसेक्ट करतोय. ए पोरा, लक्षात आलं का? बरोबर आहे. हा ओ आर बायसेक्ट करतोय या अँगल यम आर एन ॲज वेल ॲज अँगल यम ओ एन. बरोबर आहे. बघा इकडून एक बायसेक्ट आहे आणि इकडे एक आहे. बरोबर आहे, यम ओ एन ला, ह्या एक अँगलला. ठीक आहे, तर आपल्याला प्रूफ काय करायचं बेटा? प्रूफ दॅट सेगमेंट ओ आर बायसेक्ट, हे प्रूफ करायचंय. ठीक आहे, इथून इथं प्रूफ करायचं दिले. कसं करायचं या ठिकाणी सांगतो बघा. सोल्युशन बघा. इन ट्रायंगल आर्यम ओ अँड आर्यन ओ. बघा, इन ट्रायंगल आर्यम ओ आणि आर्यन ओ. बघा काय म्हणले? इन ट्रायंगल आर्यम ओ आणि आर्यन ओ. दोन ट्रायंगल आहेत त्याच्यामध्ये. इन ट्रायंगल आर्यम ओ अँड आर्यन ओ. आर्यम ओ अँड आर्यन ओ 90 डिग्री. बेटा या टँजंट मुळे हा आर्यम ओ म्हणजे यम अँगल आणि एन अँगल 90 डिग्री आहे. लक्षात आलं का रे बेटा? ह्या टँजंट मुळे, टँजंट थेरम या ठिकाणी म्हणा, आणि अँगल यम आणि यन हे दोन्ही अँगल 90 डिग्री दाखवले. पुन्हा त्याच्यानंतर म्हणा साइड ओ एम कॉन्करंट टू साइड ओ एन. साइड ओ एम कॉन्करंट टू साइड ओ एन. साइड ओ एम कॉन्करंट टू साइड ओ एन. बेटा हे ओ एम आणि हे ओ एन, ही ओ एम साइड आणि ओ एन साइड बेटा ही कॉन्करंट आहे. कारण का? त्याला रेडाय ऑफ सेम सर्कल म्हणतात. रेडाय म्हणजे काय? रेडियस. रेडाय इज अनेक वचन आहे, त्याचं अनेक वचन आहे. हे रेडियस आहेत रे बाबा, ह्या रेडियस आहेत आणि ह्या कॉमन म्हणजे एकच सर्कलच्या रेडियस आहेत, सेम सर्कलच्या. त्याच्यामुळे हे कॉन्करंट आहे आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो ट्रायंगल आर्यम ओ कॉन्करंट टू ट्रायंगल आर्यन ओ. बरोबर आहे. ट्रायंगल आर्यम ओ कॉन्करंट टू ट्रायंगल आर्यन ओ. आणि मग इथे देअरफॉर म्हणू शकतो अँगल यम आर ओ. बघा इथं काय म्हणायचं? अँगल यम आर ओ. आता हे आणि तुम्ही इथं असं म्हणू शकता का? अँगल यम आर ओ आणि एन आर ओ ह्याच्यामध्ये बेटा हे दोन्ही पण अँगल यम आर ओ म्हणजे हा आर एम आर ओ आणि एन आर ओ हे दोन्ही अँगल तेवढेच आहेत म्हणजे कॉन्करंट आहेत. देअरफॉर अँगल एम आर ओ कॉन्करंट टू अँगल एन आर ओ अँड एम ओ आर. बरोबर आहे. अँड एम ओ आर आणि एन ओ आर. बरोबर आहे, एन ओ आर. एकदा हे कॉन्करंट दाखवलं एम आर ओ आणि एन आर ओ. एकदा एम ओ आर एन ओ आर हे दोन्ही आपण काय दिले बेटा? या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवले. लक्षात आलं? पहिल्यांदा मूळ मुद्दा दाखवायचा होते ते रेडाय या ठिकाणी हे 90 डिग्री आहेत आणि हे दोन यमो आणि रेडाय हे आपण काय दाखवले? कॉन्ग्रुएंट दाखवले. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही म्हणा देअरफॉर सेगमेंट ओ आर बायसेक्ट हा ओ आर बायसेक्ट यम आर एन ला सेगमेंट ओ आर बायसेक्ट अँगल यम आर एन ला
आणि MON ला बघा प्रूफ काय करायचं होतं, हेच करायचं होतं, सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN, तेच आपण या ठिकाणी लिहिलं आणि हेन्स प्रूव्ड म्हणलं. कळलं बेटा? इझी आहे ना, खूप इझी आहे, लक्ष द्या या ठिकाणी एकदा. ठीक आहे, खूप छान झालं बेटा. बघितलं सर्वांनी? हे तिसरा क्वेश्चन बघितला? गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. आता चौथा प्रश्न बघायचा आहे. बघा बेटा, चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आता हा चौथा प्रश्न बघा काय म्हणतो. चौथा प्रश्न, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. हा प्रश्न मोठा आहे बरं का, लक्ष द्या सर्वांनी. इकडे सर्वांचे अट्रॅक्शन माझ्याकडे पाहिजेत. पोरो इकडे बघा. What is the distance between two parallel tangents of circle having radius 4.5 सेंटीमीटर? Justify your answer. आपल्याला जस्टिफाय करायचंय. काय म्हणलंय? What is the distance between two parallel tangents? हे सर्कल आहे, ह्या दोन टँजंट आहेत. टँजंट म्हणजे खालून आणि वरून कट लागून गेलेला सर्कलला. AB एक टँजंट आहे आणि CD एक टँजंट आहे. पॉइंट M इथं आणि N इथं हे झालेलं आहे. ठीक आहे, मग त्यांनी काय म्हणलंय? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस. आता ह्याची रेडियस किती असणार आहे? 4.5 सेंटीमीटर. ओके, मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपण फिगर काढली. आता एक एक आपण सांगूयात. सोल्युशन बघा कसं जस्टिफाय करायचं. लेट द सेंटर ऑफ सर्कल बी O. आपण याच्यामध्ये आलो, सर्कल काढला. सर्कल मध्ये हा O जो आहे हा या ठिकाणी आपण सेंटर ऑफ सर्कल म्हणला. लेट द टँजंट AB अँड CD टच द सर्कल ॲट पॉइंट M अँड N रिस्पेक्टिव्हली. पुन्हा काय म्हणलं आपण? O सेंटरचा आहे, AB आणि CD हे दोन टँजंट आहेत ॲट पॉइंट M आणि N ऑन सर्कल. ओके, रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी म्हणलं. पुढे काय म्हणा? ड्रॉ काय करायचं आपल्याला? ड्रॉ सेगमेंट OM अँड सेगमेंट ON. ड्रॉ सेगमेंट OM आणि सेगमेंट ON. बघा OM आणि ON. OM हा O सेंटर होता ना इथं. OM आणि ON, OM आणि ON हे ड्रॉ केले सेगमेंट. ठीक आहे, ड्रॉ सेगमेंट OM आणि ON हे ड्रॉ केले थ्रू O पॉइंट. ह्या O पॉइंट पासून OM आणि ON हे ड्रॉ सेगमेंट केले आणि या ठिकाणी आपण काय म्हणलं? ON थ्रू O ड्रॉ अ लाईन XY पॅरलल टू AB. आता ह्याच्यामधून आपण काय केलं बेटा? हे जी AB आहे, ह्या AB जो टँजंट आहे याला एक लाईन पॅरलल काढली सेंटर मधून. आपण OM ON तर काढलंच, पण एक लाईन पॅरलल काढली अशी. ठीक आहे, हा इथून लाईन काढली बघ, त्याला XY नाव दिलं. ह्या X आणि Y लक्षात आलं. ही लाईन पॅरलल काढली. पॅरलल म्हणजे अशी ह्याला, बरोबर आहे, टँजंटला पॅरलल काढली. ड्रॉ सेगमेंट OM अँड ON झाला. थ्रू O पॉइंट झाला. ड्रॉ लाईन XY पॅरलल टू AB झाली. मग आता आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो का? AB पॅरलल टू CD. ही लाईन ही जी टँजंट आहे AB पॅरलल टू CD. अरे बाबा लक्ष दे, AB पॅरलल टू CD. अरे बाबा लक्ष दे, AB पॅरलल टू CD. आपल्याला काय काढायचंय? डिस्टन्स काढायचंय. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ सर्कल. ओके, ज्याची रेडियस 4.5 सेंटीमीटर आहे. मग आपण हे AB आणि CD दाखवलं आणि XY आणि CD पण म्हणू शकतो का? मग आपण इथं हे XY म्हणजे ही लाईन पण, ही लाईन जशी ह्याला पॅरलल आहे तशी ही लाईन ह्याला पण पॅरलल असेल ना, म्हणून XY आपण CD ला पॅरलल म्हणलं. पोरांनो लक्ष द्या सर्वांनी, इकडे बघा, हे कन्स्ट्रक्शन मधून आपण काढलं. ठीक आहे, इथंपर्यंत आलोत का? व्हेरी गुड. आता पुढे चला. पुढे काय म्हणलं या ठिकाणी बघा. पुढे काय म्हणलंय? लाईन AB पॅरलल टू लाईन XY आणि पॅरलल टू लाईन CD. म्हणजे ह्या ज्या तिन्ही लाईन आहेत बेटा, AB आणि हे CD टँजंट आहेत दोन्ही. AB पॅरलल आहे XY ला, XY पॅरलल आहे CD ला, AB पॅरलल आहे XY ला, XY पॅरलल आहे CD ला. लक्षात आलं? लाईन AB पॅरलल टू XY, XY पॅरलल टू CD. बरोबर आहे. अँगल OMA इज इक्वल टू अँगल ONC. हे 90 डिग्री आहे. बरोबर आहे. अँगल OMA हा बघा बेटा, OMA अँगल OMA इज इक्वल टू अँगल ONC. बरोबर आहे, इज इक्वल टू अँगल ONC. म्हणजे हा अँगल हा इथला 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. OMA ONC OMA ONC
हा जो आहे बेटा 90 डिग्री आहे, ज्याला आपण टँजंट थेरम म्हणलं. त्याच्यानंतर लाईन ए बी पॅरलल टू लाईन एक्स वाय म्हणायचं. लाईन ए बी पॅरलल टू लाईन एक्स वाय, लाईन ए बी पॅरलल टू लाईन एक्स वाय, लाईन ए बी पॅरलल टू लाईन एक्स वाय. लक्षात आलं? लाईन ए बी पॅरलल टू लाईन एक्स वाय अँड लाईन यमओ इज ट्रान्सव्हर्सल. बघा यमओ कुठे आहे रे बेटा? लाईन ए बी इज पॅरलल टू एक्स वाय. हे बघा, हे ए बी आणि एक्स वाय हे पॅरलल आहे म्हणून सांगितलं, आणि हा यमओ जे आहे बेटा हा ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून सांगितलं. या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल सिमिलॅरिटी मध्ये पाहिला होता का नाही? हा ए बी हा एक्स वाय ला पॅरलल आहे, हा ए बी हा एक्स वाय ला पॅरलल आहे, आणि यमओ इज अ ट्रान्सव्हर्सल. पुढे आपण मग या ठिकाणी आता या ठिकाणी आपण म्हणलं अँगल एएमओ प्लस अँगल यमओ एक्स, अँगल एएमओ प्लस यमओ एक्स, अँगल एएमओ प्लस यमओ एक्स. हे दोन्ही इंटेरियर अँगल आहेत का नाही रे बेटा? इंटेरियर अँगल थेरम 180 डिग्री हे सर्वांना माहिती आहे. अँगल एएमओ बघा, हे अँगल एएमओ आणि यमओ एक्स हे दोन्ही 180 डिग्री आहेत, 90 होतात. इंटेरियर अँगल थेरम आपण म्हणला या ठिकाणी एएमओ आणि यमओ एक्स हे इथे इंटेरियर अँगल थेरम यूज केला. दोघांची बेरीज एएमओ आहे 90 डिग्री, आपण ओ काढायचं आहे आपल्याला, हे माहिती नाही. इथं 180 आहे, हा 180 मधून 90 मायनस केला, काय येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. हा यमओ एक्स किती येणार आहे बेटा? 90 डिग्री येणार आहे. सिमिलरली यमओ एक्स 90 डिग्री आला तर या ठिकाणी एनओ एक्स किती येणार आहे बेटा? हा यमओ एक्स आणि एनओ एक्स, यमओ एक्स, यमओ एक्स 90 डिग्री काढला तर तुम्ही एनओ एक्स पण किती म्हणाल? अरे पोरांनो किती म्हणाल? यमओ एक्स 90 काढला तर एनओ एक्स पण आपण 90 डिग्री म्हणू. म्हणून या ठिकाणी सिमिलरली म्हणून एनओ एक्स 90 डिग्री दिला मी. पुढे या ठिकाणी मी काय म्हणलं? यमओ एक्स प्लस एनओ एक्स, यमओ एक्स प्लस एनओ एक्स, यमओ एक्स प्लस एनओ एक्स, 90 प्लस 90 180 डिग्री झाला. यमओ एक्स अँड एनओ एक्स आर ऍडजेसेंट ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी. हा बेटा यमओ एक्स आणि एनओ एक्स हे ऍडजेसेंट आहेत का नाही? ऍडजेसेंट म्हणजे सोबतीला, आणि सप्लिमेंटरी पण आहेत ते, बरोबर आहे. सप्लिमेंटरी म्हणजे एक्स्ट्रा म्हणूयात आपण त्याला. यमओ एक्स आणि एनओ एक्स आर ऍडजेसेंट ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी. देअरफॉर यमओ एक्स अँड एनओ एक्स फ्रॉम अ लिनियर पेअर, बरोबर आहे. लक्षात घ्या, यमओ एक्स आणि एनओ एक्स फ्रॉम लिनियर पेअर. रे ओ एम अँड रे ओ एन आर अपोजिट रे. रे ओ एम बरोबर आहे, रे ओ एम लक्षात घ्या, रे ओ एम आणि ओ एन. आता ह्याच्यामध्ये यमओ एक्स आणि एनओ एक्स या ट्रायंगल मध्ये यमओ आणि ओ एन बरोबर आहे. हे जे रे आहेत बेटा दोन, यमओ एक्स आणि एनओ एक्स मध्ये, यमओ एक्स आणि एनओ एक्स ह्याच्यामध्ये हा यमओ बरोबर आहे, हा रे ओ एम म्हणा, इथून म्हणा रे ओ एम आणि ओ एन हे काय आहेत बेटा? आर अपोजिट रेज आहेत ह्याच्यामध्ये, ह्या ट्रायंगल मध्ये, ह्या अँगल मध्ये, बरोबर आहे. ओ एम आणि ओ एन हे अपोजिट आहेत. लक्षात आलं? अपोजिट रेज आहेत. कळलं इथपर्यंत? मग इथपर्यंत कळलं की आता पुढे बघा. मग पुढे काय म्हणलंय या ठिकाणी? लक्षात घ्या बेटा, पुढे काय म्हणलंय या ठिकाणी? पॉइंट्स एमओ एन आर कोलिनियर. बघा पॉइंट्स एमओ एन, पॉइंट्स एमओ एन हे कोलिनियर आहेत, बरोबर आहे. ओ एम एक अपोजिट आहे आणि ओ एन अपोजिट आहे, त्यामुळे हे कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे एक सरळ असं, बरोबर आहे. पॉइंट ओ एम आणि ओ एन हे कोलिनियर आहेत, बरोबर आहे. एमओ एन आर कोलिनियर. एम एन इज द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल टँजंट्स ए बी अँड सी डी, बरोबर आहे. काय म्हणलं? एम एन इज द डिस्टन्स बिटवीन, बघा बेटा काय म्हणलं या ठिकाणी? एम एन इज द डिस्टन्स बिटवीन, एम एन कुठे? एम एन हे बघा, एम एन इज अ डिस्टन्स बिटवीन ए बी अँड सी डी, बरोबर आहे. एम एन इज अ डिस्टन्स बिटवीन म्हणू शकतो आपण या ठिकाणी. एम एन इज अ डिस्टन्स बिटवीन टँजंट्स ए बी आणि सी डी, बरोबर आहे का रे पोरो? हे जे एम एन आहे बेटा, हा इथून एम एन, हा एम एन ए बी टँजंट आणि सी डी टँजंट मधला डिस्टन्स आहे टोटल. लक्षात आलं? त्यामुळे मग या ठिकाणी आपण म्हणलं एम एन इज द डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजंट्स ए बी अँड सी डी. एम एन इज इक्वल टू 2 रेडियस, बरोबर आहे. एम एन इज इक्वल टू 2 रेडियस. हा एम एन किती आहे बेटा? हा एम एन म्हणजे
म्हणजे हे 2 रेडियस आहेत, बरोबर आहे. हा एक रेडियस आणि हा एक रेडियस. कळते का सर्वांना? mn केवढा आहे? mn केवढा आहे? 2 रेडियस एवढा आहे कधी? लक्षात आलं का? हा OM आणि ON अपोजिट रे आहे ह्या O या सेंटरचा. मग mn एक रेडियस आहे आणि ON एक रेडियस आहे. मग आपण इथे डायरेक्टली काय म्हणलं? mn इज इक्वल टू 2 रेडियस. आपल्याला रेडियस प्रश्नामध्ये दिली होती, बरोबर आहे. इथं बघा प्रश्नामध्ये रेडियस काय दिली होती? 4.5 सेंटीमीटर. मग आपण या ठिकाणी म्हणलं रेडियस इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, mn इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ठीक आहे. मग डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन इज 9 सेंटीमीटर. ऑलरेडी आपण या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? ही जी लाईन mn आहे ही mn ह्या दोघांमधल्या डिस्टन्स आहे. मग या ठिकाणी त्यांनी तेच विचारलं होतं, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट. हे AB आणि हे CD 2 टँजंट आहेत, तर मधलं डिस्टन्स विचारलं होतं mn चं. आपण mn काढलं. हे mn इज इक्वल टू 2 रेडाय आहे आणि रेडियस दिले 4.9. सरळ ह्याला इंटू 2 केलं, 9 सेंटीमीटर आपला आन्सर आलेला आहे. फक्त हे लिहिता आलं पाहिजे, कोण कुणाला पॅरलल आहे, इंटेरियर अँगल कसा आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला हा प्रश्न परत एकदा 10 वेळेस बघायचा बेटा. हा माझ्यासाठी 10 वेळेस प्रश्न बघायचा आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्कल मधल्या पहिल्या ह्याच्यामधला हा थोडासा मोठा लेंथी क्वेश्चन आहे. ठीक आहे, पण तुम्हाला सर्वांना बघायचा आहे. ओके, परत एकदा बघायचा आहे. मी काय सांगितलंय, पिक्चर लगेच कळत असतो का? पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर अजून एकदा बघावा लागतो. कधी कधी कोणाला कळत नाही. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? बघा पहिलं पेज बघायचं. पहिलं पेज बघा. बघितलं पहिलं पेज, त्याच्यानंतर बघा सेकंड पेज आहे. सेकंड पेज आहे हे. सेकंड पेज जरा थोडंसं मोठं आहे. टँजंट थेरम आहे, इंटेरियर अँगल थेरम आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर अपोजिट रे लक्षात आला पाहिजे याच्यामध्ये. आणि मग हे डायग्राम तुम्हाला तीच डायग्राम पुढे दिलेली आहे. आणि मग हे MON कोलिनियर पॉइंट म्हणा, 2 रेडियस म्हणा, mn इज इक्वल टू, आणि मग तुम्हाला डिस्टन्स 9 सेंटीमीटर आलेला या ठिकाणी दिसून येईल. कळलं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं बेटा? खूप छान सांगितलंय समजून. घाबरायची आवश्यकता नाही, सिंपल समजून घ्यायचंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बेटा आपण आता या ठिकाणी पहिला 3.1 प्रॅक्टिस सेट नंतर आता 3.2 प्रॅक्टिस सेट आपण चालू करूया. ठीक आहे, चला थँक्यू सो मच.